नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन कोण आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आज 15 ऑगस्ट सरकारी सुट्टी असते सगळीकडेच, तशीच आमच्या रानाला पण म्हणजे रानात कामाला आम्हाला पण सुट्टी आहे आज 15 ऑगस्टमुळे. तर सगळे घरीच आहेत, म्हणजे असं काही नाही 15 ऑगस्टमुळे सुट्टी घेतली, पण आज आले नाहीत, कोणच नाही आलं. कारण काल मी म्हटलं होतं तुम्हाला की माझा हात दुखतोय म्हणून मला घेऊन आले. मग मी आज नाही येणार ना, का आज मी दवाखान्यात गेले होते. दाजी तुमच्या घरीच होते, तर मग घेऊन गेलं दवाखान्यात, इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या. त्याच्यामुळं मग मी नाही, तर मग सासूबाई म्हणले असतात जाऊ दे, हे नाही तर कशाला जायचंय का आम्हाला. मग नाही आलं कोणच. आता उद्यापासून परत यावं लागेल, कारण बाजरी तर खुरपून झालेली नाही, बरीच आहे आणखी. मोठे मोठे सारे तुम्हाला मी बघितलेच आहेत, तेवढ्याले सारे आहेत. त्यातले आणखीन 17 सारे बाकी आहेत. मग 17 सारे जवळजवळ 7-8 दिवस तरी, 7-8 काय नाही, कारण दिवसाला दोघी जणीचे 2 सारे लागतात. दोघी एका साऱ्यामध्ये असतात ना, तर 2-2 सारे लागतात. तर 6 जणीचे आमच्या, त्यातलं पण कोण येतं कोण नाही असं पण आहे. तर एका दिवसाला 6 लागले तरी 3 दिवसाचं काम आहे, 3 ते 4. आणखीन 4 दिवस जाईन काम आमचं ह्याचं बाजरी खुरपायला. तर ही मका आहे, ही तर पातळ आली. ट्रॅक्टरचं वन आहे ना, ट्रॅक्टरला जायला रोड आहे, त्याच्यामुळे ही तर पातळ आहे. तर पाठीमागं बघू शकता कसली छान आली मका, पण रोग पडलाय त्याच्यावरती, पानं जराशी खाल्ल्यात आळ्यांनी त्याचे. तर बसले घराच्या पाठीमागं येऊन. आज पोरांना पण सुट्टी आहे, घरी खूप कालवा करतात, म्हटलं चला व्हिडिओ तरी बनवू. आणि गाया बांधल्यात ना, त्या ओरडतात. तर काल मी लाईव्ह होते, लाईव्ह असून काही लोकांना प्रश्न पडल्यात की ही फक्त व्हिडिओ बनवण्यापुरतीच राहण्यात जाते. तर असं नाही, शेतकऱ्याला दिलंय मला, आणि शेतकऱ्याच्या घरी किती काम असतं ते काय शेतकऱ्याला, म्हणजे जो शेतकरी आहे ना, त्याला वेगळं सांगायची काय मला गरज लागणार नाही. त्यांना माहीत असतं शेतकऱ्याच्या घरी दिल्यावरती काम करावं लागतं की नाही, का व्हिडिओ पुरतंच कामाला जावं लागतं. असं नाही, मी सकाळी 10:30 वाजता बायांबरोबरच कामाला येते आणि 5:30 वाजता घरी जाते. उलट बाया 5:30 वाजता सुटतात, म्हणजे आमच्या जे कामाला लावलेले आहेत ना त्याच्यापेक्षा पण अर्धा तास आम्ही रानातच असतो जास्त वेळ. 6 वाजता आम्ही घरी जातो, कारण घरचं असल्यामुळं थोडंफार जास्त रानात येऊन बसतो म्हणजे खुरपतो. तर असे कमेंट यात की ही तुम्ही काम करायला रानात जात नाही, व्हिडिओ काढण्यापुरतं जातात. आता हे व्हिडिओचं पण माझं कामच आहे की, हे पण काम होतं माझं आणि रानातलं पण काम करते मी. ब्लॉगिंग म्हणजे कामच आहे एक. आता हे बाकीच्यांना नाही कळणार, पण जे ब्लॉग बनवतात, जे डेली युट्यूबला आहेत, त्यांना समजन की ब्लॉगिंग म्हणजे पण कामच आहे. त्याच्यात पण खूप एडिटिंग करायला लागते, ह्याला पण मोबाईलला पण म्हणजे व्हिडिओ शूट करायला पण टाइम द्यावा लागतो. तेवढ्यात एखाद्याची मी जी पात धरलेली ना, ती पात थोडीशी पुढं मागं होती. मोबाईल 2-3 मिनिटं जरी मी धरला तरी तेवढ्यातनं पण 2 ते 3 मिनिटात लगेच त्या बायपर्यंत जावं लागतं मला, खुरपत असं फास्ट खुरपून. एवढं सोपं नाही कामामधून वेळ काढून व्हिडिओ बनवणं. ते जे बनवतात ना व्हिडिओ, त्यांना एकदा जाऊन विचारा. ज्याचं म्हणजे कंटिन्यू फक्त व्हिडिओमध्येच आहेत ना, त्यांना काही नाही वाटणार, पण जे काम करून व्हिडिओ बनवतात ना, त्यांचे खूप हाल होतात. म्हणजे कसं दोन्ही पण कामं टाइम टू टाइम झालीच पाहिजे असं असतं ते. तर काय ना मला सांगायचंय, असं नाही बाबा की मी रानात फक्त व्हिडिओ काढायलाच येते. मी डेली पण काम, आमच्या रानात कोणतं काम येऊ दे, कामाला आम्ही सगळेजण असतोच. हा, उन्हाळ्यात फक्त काय काम नसतं, उन्हाळ्यात आम्ही घरी असतो. पण असं इतर चालू झालं ना पावसाळा वगैरे, काम जे पण येऊ दे, खतं टाकायला, परत ऊस लागवड म्हणा, खुरपणी म्हणा, बाजरी ज्वारी काढणी, मका मोडणं, मका काढणं, सगळं टोटल कामं करतो आम्ही. तर असं एखाद्याला बोलत जाऊ नका, जरा बघत जावं त्याला की खरंच काम करतोय का नाही. एवढं लाईव्ह असून सुद्धा तुम्हाला विश्वास बसत नाही, म्हणजे आश्चर्य वाटतंय मला. तर
कसं मनाला लागतं माणसाच्या असं, की आपण काम करतो तरी एखादा माणूस म्हणते हा व्हिडिओ काढण्यापुरतीच कामाला जाते, असं नका म्हणत जाऊ. शेतकरी माणूस असला ना, तो शेतकरी माणूस असा व्हिडिओ काढण्यापुरता कामाला कधीच जात नाही. त्याला डेली काम असतंच आणि ते करावंच लागतं त्याला. आजच्या पुरतं एवढंच. बाय.